मोठे बाबा, आता मी स्वतःहून ईशाच्या लग्नात पुढाकार घेणार नाही. असं करा, तुमचे रुसवे फुगवे जरा बाजूला ठेवा आणि मला सांगाल का काय झालं ते? मी सांगते. म्हणजे आपल्याला जे कळलं होतं ना की ओमची फॅमिली काही खरी नाहीये, त्याच्या आई वडिलांचा डिवोर्स झालाय वगैरे, तर ते त्या आजीनी सांगितलं होतं ना. तर त्या आजीनी ना खोटं सांगितलं. म्हणजे खोटं नाही, ते आजारीच आहेत. त्यांना डिमेन्शिया झालाय, हॅल्युसिनेशन्स होतात, भास होतात त्यांना. त्यामुळे ईशा काय म्हणाली की त्या जे बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि माझं म्हणणं असं आहे की हिची पोरगी खोटं बोलते आणि ती झुलवते आपल्याला सगळ्यांना. ही भाषा आपल्या कुटुंबाची नाही. हिची पोरगी म्हणजे काय? अहो, मी 50 वेळा फोन केला त्या युएसच्या लोकांना ईशासाठी, आणि दरवेळेस काही ना काही कारणाने ठरलेला कार्यक्रम रद्द केला. अहो, काय इज्जत राहते त्यांच्यासमोर आपली? सतत आपलं ईशाच्या कलानी घ्यायचं आणि तिचं नेमकं काय चाललंय याची आपल्याला कोणालाच कल्पना नाहीये. म्हणून ही भाषा वापरणं योग्य नाही. या भाषेत मला भांडणाची मुळं दिसत आहेत, ती आधी उखडून टाकली पाहिजे. आपल्याला प्रश्न सोडवायचा ना, मग माफी मागावं एकमेकीची. चल. सॉरी. तर मुद्दा काय? उमा, तुला वाटतं ईशा खोटं बोलते? अलका, तुला वाटतं ती खरं बोलते? हो. अलका, तू स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या लोकांची भेट घे, फोन करू नकोस. उमा, तिच्या बरोबर जा आणि तू पण खातरजमा करू. थेट अविश्वास दाखवू नकोस, ती तुझी पण मुलगी आहे. पण मी त्या युएसच्या लोकांना पुन्हा फोन करणार नाहीये काही झालं तरी. दरवेळेस नाचक्की कोण सहन करेल? ठीक आहे, त्यांना मी फोन करतो. चांगलं स्थळ हातचं निघून जाईल आणि बसू आपण पुन्हा शोधत. ईशा माझ्या मते अत्यंत मूर्खासारखं वागतेय. याचा नंतर तिलाच त्रास होणार आहे. हो, पण म्हणून आपण नाही त्रास करून घ्यायचा. मग ठरलं आता? हे शक्य नाहीये. का? ईशा माझ्या आईबाबांचा डिव्होर्स झाला आणि ते एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. काके सोडून माझे इतर काका, माझी भावंड कुठे असतात मला माहित नाही. तुला आठवतंय आपली पहिल्यांदा जेव्हा भेट झाली होती, काहीच दिवसात आपला वाढदिवस होता, तर मी जोरात तुला म्हटलं होतं आपलं सगळं सेम आहे ना. पण तुझा वाढदिवस तू भरल्या घरात साजरा केला होतास आणि माझा वाढदिवस मी एकट्याने. या बाबतीत आपलं खूप वेगळं आहे ईशा. सो सॉरी. डोंट बी ईशा. मी तुला हे सगळं सांगतोय ते मी कसा एकटा आहे बघ हे दाखवायला अजिबात नाहीये. माझ्या आईबाबांचा डिव्होर्स झाला ना, त्यानंतर फक्त पहिले 6 महिनेच मी त्यांना मिस केला. आणि काही गोष्टी आपल्याला फक्त आपल्या आईशीच शेअर करायच्या असतात आणि काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला फक्त आपला बाबा हवा असतो. बाबा परदेशात निघून गेला, आईने स्वतःला सावरला. पण माझा प्रॉब्लेम काय झाला माहितीये, मी ना आईमध्येच आई आणि बाबा या दोघांचाही प्रेम शोधायचा प्रयत्न करायला लागलो आणि मला ते मिळतच नव्हतं.
मग मी स्वतःचीच समजूत काढायला लागलो. आता मी जे काही बोलतोय ते मला त्या वयात कळत नव्हतं ना. हळूहळू मी मग या सगळ्या गोष्टी आर्टिक्युलेट करायला लागलो. मी इथे कॉट खाली का झोपतोय तुला जाणून घ्यायचं होतं ना ईशा. आई बाबा जेव्हा खूप भांडायचे ना तेव्हा मी त्यांचं भांडण दारा आडून लपून पाहायचो. खूप अस्वस्थ वाटायचं मला, खूप भीती वाटायची, खूप त्रास व्हायचा मला. रात्र रात्र झोप नाही लागायची. एके दिवशी मी या कॉट खाली झोपलो आणि मला गाढ झोप लागली. खूप सुरक्षित वाटलं मला. त्या दिवसापासून आई बाबा जेव्हा जेव्हा भांडले ना तेव्हा मी या कॉट खाली जाऊन झोपायचो आणि मग मला ती सवयच लागली. इट्स ओके, लेट इट बी. पण हे मी मुद्दाम कोणाला सांगत नाही कारण ना मग लोक मला सिंपती दाखवतात आणि मला ना कोणी सिंपती दाखवली ना की मग मी त्या माणसापासून लांब जातो. आय एम सो फॉर्च्युनेट ईशा. मला हे असं घर मिळालं, मला हे असे आई बाबा मिळाले. यांच्यामुळे मी काही वर्ष एकटा राहिलो पण यांच्याचमुळे आज मला ही अशी फॅमिली मिळाली. एक एक इरसाल नग आहेत सगळे. तू पण इरसाल नगच आहेस की? नाही मी आहे पण माझ्यापेक्षा हे अवली आहेत, अवली. ईशा मला माहित नाहीत हे कोण आहेत, हे कुठून आले, हे कसे राहायला लागले या घरात. एका पॉइंट नंतर मी त्या भानगडीतच पडलो नाही. कारण मला असं वाटतं की एका पॉइंट नंतर ना आपल्या आयुष्याला लॉजिक नाहीये. शोधूच नकोस लॉजिक, नुसतेच वाहत जो. बघूया तरी. Isha, I'm so lucky to have you in my life. एवढं सेम आहे आपलं, नाही? काय सांगताय काय आजोबा? तर अशा प्रकारे साधू आण्याच्या गोष्टीप्रमाणे ओम आणि ईशा यांचं आधीच असलेलं प्रेम अचानक उफाळून आलंय. खाली बस, खाली बस, बस. काय अरे हे मारताय का तुम्ही मला? तिने मारलं म्हणून. हो तर तुम्ही का मारला आजी? अरे नशीब समज, मी तुला झाडू घेऊन बडवणार होते. आणून देऊ? हा ओ काय काय आणून देऊ, काय आणून देऊ? का बसा तुम्ही. आजी, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यापूर्वी त्याची चूक काय आहे ते सांगावं. सांगते सांगते. अरे त्या ओमचं डोकं फिरलंय म्हणून तू डोकं फिरवून घर सोडून जायचं का? सॉरी आजी. काय ना अपना दिल का सेटिंग है वो. ओम्या ना ओम्या ओम्या आपल्या घराचा फ्यूज आहे, फ्यूज. फ्यूज जर उडाला तर सगळीकडे अंधार होणार नाही का? वाह, बहुत अच्छे, क्या बात है. तुझं नवीन स्क्रिप्ट तयार व्हायला आलेलं दिसतंय. येस माय डिअर कामताजोबा. माझा आणि प्रमिलाचा रोल फिक्स आहे ना? नक्की नक्की नक्की. कारण माझी गाण्याची वगैरे सगळी तयारी झालेली आहे. हो काय? म्हणा मग, म्हणा म्हणा म्हणा. ये शौकिया ये बाकपन जो तुझ में है कहीं नहीं. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. गाणं म्हणायचं असेल तर बाहेर, आउट आउट. बाहेर काय
आता माझं वय झालं म्हणून, नाही तर तुझ्या बरोबर बाल डान्स सुद्धा केला असता, बॉल डान्स तो सुद्धा केला असता. आता उचलून खिडकीतून बाहेर फेकून दे ना. अरे काय ओम्या आला ओम्या आला ओम्या आला ए, बाजू 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 बाजू. ओ, हो, हो, हो. अरे 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 काय होतं? हा 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 ओम्या, कहानी में पूरा ट्विस्ट लाया यार. बस 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 बस. ओम्या यार, आपण तर थिएटर सोडून गेलो होतो, सगळ्या होप सोडून दिल्या होत्या रे. लगे आपल्या आपल्या या हिरोचं आयुष्यात काही होणारच नाही. तू कमाल केलीस यार. आता दत्ताराम भाऊना हा निरोप पोचवायला हवा. त्यांच्यासाठी 4 ठिकाणी निरोप ठेवतो. जयेश का नाही येत आज इथे? डोंट वरी धना, जयेश भाऊ पण लवकरच येणार. जगताप साहेबांशी मी फोनवर बोलतोय, ते आज दुपारपर्यंत फायनल कळवतो म्हणाले. मधुही आली असती तर बरं झालं असतं ना. येईल. काय काय झालंय? काय कुठे काय? मग हसतीयस का? मी कुठे हसतीये? येरवड्याला जायचंय का? ए, तू का घाण बोलतेस माझी सकाळी सकाळी? नाही, आरशात एकटीच बघून हसतीयस म्हणजे नक्कीच वेड लागलाय. वेळ लागलाय थोडं बेसी. सगळं पडायला झालं. काय? काही नाही. कुठली टूथपेस्ट वापरलीस आज? ए बस आता हाती करतेस तू गप्पस. छान दिसतेस. हो ना? हो ना. मला वाटतंच आज मी छान दिसते. खरंच मनात असतं ना ते उतरतं बघ असं चेहऱ्यावर. आणि आता तुझ्या चेहऱ्यावरती फक्त प्रेम दिसतंय. आणि मला तर असंच राहायचंय नेहमी, असं प्रेमात. कसे वागलो अशो आपण लोकांशी. घाण वागलो, किती द्वेष केला. कशासाठी? काय मिळालं आपल्याला? तुला माहिती मी आता आरशात का बघत होते? का? आमचं भांडण झालं होतं तेव्हा जेव्हा मी स्वतःला बघायचं ना आरशात, तेव्हा अशी चेहऱ्यावरची रेष आणि रेष असं भेगा पडल्यासारखं दिसायचं. माहिती चेहरा ताण सगळा घाणेरडं. आता बघ. ईशा, मी ना सोनूला सांगून दत्ताराम काकांना घरात घ्यायला सांगणार आहे. खरंच ईशा, तुझं हे सगळं प्रकरण बघून ना मला असं वाटतं की आपण आपल्या भविष्यात घडणारे काही अनवॉन्टेड प्रसंग टाळू शकतो. म्हणजे आता सोनूचे बाबा आणि दत्ताराम काका यांच्यात नेमकं काय झालं ते मला माहिती नाही, पण त्यांना आपण एकत्र आणू शकतो ना. तर त्यांना सांगायचं, भेटा एकमेकांना, बोला काय हवं ते, एकमेकांच्या समोर या. म्हणजे एक गाव 2 तुकडे झाले ना तरी काही हरकत नाही, पण ते डोक्यात राहत नाही ना असं घोळत. असं मनातला राग आणि द्वेष सगळं निघून जात. ऐक ना, काय? आपण असं माणसं जोडणारे झालं पाहिजे ना. माणसं तुटली की फार त्रास होतो बाई. असं प्रेमदूत वगैरे झालं पाहिजे आपण. म्हणजे आपण असं
स्पर्श केला की असे हेवे दावे वितळून गेले आणि प्रेमाच्या फुलांची बरसात. प्रेमदूत. प्रेमदूत. वा प्रेमदूत. करेक्ट आहे. हॅलो. काय रे, काय झालं इतक्या जोरात? तुला भेटायची इतकी घाई झाली आहे मला, म्हणूनच मी इतक्या जोरात बोलतोय. का? अरे का काय, माझं प्रेम आहे तुझ्यावर. चाल ये लवकर भेटायला मला. उमा रे, ऐक ना, ऐक ना, हळू बोल ना जरा प्लीज. आजूबाजूचे लोक बघत असतील तुझ्याकडे. प्लीज हळू बोल. अरे कर नाही त्याला डर कशाला. कर नाही. नाही चुकलं बहुतेक. पण असंच काहीतरी मला म्हणायचं होतं. तू ये लवकर मला भेटायला. मी आता गाडीवर बसणार आणि भुर्रकन तुझ्याकडे येणार आहे. झालं म्हणजे बहुतेक उद्या भेटतोय आपण आता. का? का काय 100दा बंद पडणार तुझी गाडी. अरे हातात उचलून आणीन मी गाडी. डरने का नाही, बिंदास रहने का. बडबड बंद, कृती चालू. बाय बाय, सी यू. हाय, बरं झालं घरी आहेस ते. तुम्ही कशा काय इथे? आम्हाला कोण अडवणार आहे इथे येण्यापासून? काय ग अश्विनी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना आम्ही आलो तर? छे अजिबात नाही. नाही म्हणजे अचानक कसं आलात तुम्ही आज? हो का? ठीक आहे, जातो आम्ही फोन न करता आलोय ना. अगं नाही उमा, इशू काय आहे? असं म्हटलंय का मी? आत तरी येणार आहात का आता? या ना. बसा ना, बसा. बसलं तर चालेल. काय बसा ना आता. मी पाणी आणते. नकोय. अरे वा, डबा पण आणलात का? इशू तुमचं काय आहे? काय हे, काय चाललंय? हा, काहीही चाललेलं नाहीये. हे बघ, आपण आत्ता ओमच्या घरी जातोय. काय? वाव. आत्ता काही प्रॉब्लेम आहे? नाही 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 छे, प्रॉब्लेम काहीच नाहीये. फक्त तो ऑफिसला जात असेल ना, आता निघतच असेल. हा, ठीक आहे, त्याच्या घरच्यांना भेटू. नाही नाही, ते कोणीच नसतील आता घरी. आणि मी पण निघतेच आहे. हे काय निघालं? हे बघ, त्यांच्या घरी जे कोणी असतील त्यांना आम्ही आज भेटणारच आहोत. तुला नसेल जमणार, तू येऊ नकोस. तू फक्त त्यांच्या घरी फोन करून सांग आम्ही येतोय म्हणून. नाही नाही नाही, मला यावंच लागेल तुमच्या सोबत. हो. आणि त्याच्या आधी फोन करायला लागेल ना सरांना. आपल्या सरांना फोन करायला लागेल. का? नाही तर फजिती होईल ना त्यांची. सबमिशन आहे ना. हो का? हो, सबमिशन आहे आज. हे कर, फोन कर आधी. फोन कर 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 कर. फोन. हा हा, सरांना करावा सरांना. लागतो फोन, नाही तर ते बरोबर. चिडतात. ब्रह्मा द डॉन. काय बोलताय त्यांच्याविषयी? बॉस आहेत ना तुमचे ते. हो. नाही नाही, पण ते विनोदीच आहेत तसे. धना माझा अगं ये. अगं जयेशचा फोन असेल म्हणून धावत यायला नको. दुसरा नाही फोन येतात. कधी कधी रॉंग नंबर पण येतो. हा, हॅलो. हॅलो सर, तुम्ही आहात ना घरी? बघ, रॉंग नंबर. मॅम रॉंग नंबर नाही, मी ईशा बोलतेय. ईशा? हा, बोल बोल बोल. सरांना देता का फोन? अरे ईशाचा फोन आहे. हॅलो बोल ईशा. सर, तुम्ही निघाला नाही आहात ना घरातून अजून? हं? सर, मी ईशा बोलतेय. तुम्ही घरातून निघाला नाही आहात ना?
नाही, मी अजून निघालो नाहीये, पण तुझा सर्व्हर बंद पडलाय का? मेल जात नाहीये का? एक काम कर ना, तुझ्या सर्व्हर खोबरेल तेल टाक. आंघोळ झाली आहे ना अजून? सर प्लीज तुम्ही अशा वेळी असे विनोद करत जाऊ नका. खूप गंभीर आहे सगळं. आजचं मॅटर खूप गंभीर आहे. तुम्ही निघाला नाही आत ना? नाही नाही, मी अजून नाही निघालोय, पण मी ओम बोलतोय. ओम, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना, तो ओम. तू चुकून मला फोन लावलायस का? सर मी तुम्हालाच फोन केलाय. ऐकू येतंय का सर तुम्हाला? मी तुम्हालाच फोन केलाय. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही घरातून निघाला नसाल तर निघू नका, मला उशीर होणार आहे यायला. कधी कधी ना मला प्रश्न पडतो, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? नाही, इतका वेळ बोलूनही तू माझा आवाज ओळखलेला नाहीयेस. तरी मी तुला सांगतो, मी ओम बोलतोय. ओम, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे ना, तो ओम. ओळखलंस? सर प्लीज घरातून निघू नका, कारण काय आहे, माझी आई आणि काकू इथे आले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय.